नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रासाठी एक कथा घेऊन आलेली आहे. पण कथेचं नाव सांगण्या अगोदर मुलांनो, तुमच्याकडून मला एक तक्रार आहे बरं का, की तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज पाहता, पण ते व्हिडिओज आवडल्यावर त्यांना लाईक पण करत नाही, शेअर करत नाही. तसेच असे पण विद्यार्थी आहेत की ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईबच केले नाही. प्लीज असं करू नका. आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहता, आवडतात तुम्हाला, तर त्या व्हिडिओला लाईक शेअर करत जा. तसेच सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला आज पाहूया आपण. गोष्टीचं नाव आहे आपल्या कुंभाराचे प्रेमस्वरूप. काय आहे गोष्टीचं नाव? कुंभाराचे प्रेमस्वरूप. चला पाहूया गोष्ट. आज मदन लाकूड तोडण्यासाठी इकडे तिकडे फिरला, पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही. त्याला निसर्गाची इतकी ओढ होती की त्याने कुऱ्हाडीच्या वाराने हिरवीगार झाडे तोडली नाहीत. त्यांनी झाडे आणि वनस्पतींना पुत्र मानले आणि मनुष्य कधीही पुत्राला मारू शकत नाही. मदन खूप गरीब होता. घरात वृद्ध आई वडील, पत्नी आणि 2 लहान मुले होती. त्यांचा उदरनिर्वाह मदनच्या कामावरच चालत असे. मदन दिवसभर जंगलात फिरून लाकूड गोळा करायचा आणि संध्याकाळपर्यंत बाजारात विकायचा आणि खाण्यापिण्याचे पदार्थ घरी आणायचा. त्यामुळे संपूर्ण घराला 2 वेळची भाकरी खायला मिळत होती. न जाणो तो असा कोणता दिवस होता की आज त्याला एकही सुकलेले झाड, लाकूड किंवा वाळलेले झाड सापडले नाही. दमून तो एका जागी बसला. आज घरी नेण्यासाठी इतर पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही, पोटा पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही. त्याचे त्याला खूप वाईट वाटले. विचार करता करता तो बेशुद्ध झाला आणि तिथेच पडून राहिला. निसर्ग नेहमीच माणसाचे रक्षण करतो. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि निसर्गाच्या पुत्राप्रमाणे माणसाचे पालन पोषण करतो. मदनची अशी अवस्था पाहून प्रकृतीतही दुःखाचे वातावरण होते. मग अचानक एक विचित्र घटना घडते. झाडांवरून थंड वारा वाहू लागतो. मदनला अचानक जाग आली तेव्हा त्याला त्याच्या जवळ कपड्यांचे बंडल दिसले. झाडांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने हा बंडल मदनकडे आला. या पुतलीचे रहस्य असे होते. काही दिवसांपूर्वी जंगली डाकू एका भल्या माणसाला लुटून पळून जात असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि तो डोंगरातील दुर्गम दरीत पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पडताना हा गठ्ठा दरोडेखोरांच्या हातातून निसटला आणि झाडाला लटकला. आज गरजेच्या वेळी मदनला त्या पैशातून मदत करता आली. नैतिक किंवा शिकवण पहा. जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा निष्पाप लोकांना त्रास देऊ नका. तेव्हा निसर्ग देखील तुम्हाला मदत करतो. जेव्हा तुम्ही निसर्गाची हानी करता तेव्हा निसर्गही तुमची हानी करतो. ही हानी दीर्घकालीन असते. तर अशा प्रकारे आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.